तर यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। हातकणंगलेत आता बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे। अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे सुद्धा लोकसभा आता लढवणार आहेत। शिंदेंच्या सेनेचे धैर्यशील माने ठाकरेंकडून सत्यजित पाटील सध्या मैदानात आहेत आणि स्वाभिमानीकडून राजू शेट्टी ही सध्या मैदानात दिसते आणि हातकणंगलेच्या निवडणुकीत आता नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतं। त्याच्यापेक्षा 60-70 हजार मतं मला जास्त पडतील। म्हणजे प्रकाश आवाडे म्हणून आतापर्यंतचा अनुभव म्हणून वेगवेगळे कॉन्टॅक्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांचे आलेत म्हणून वेगवेगळ्या कारणानं असेल, पण त्यानं खूप डिटेलमध्ये जाऊन त्यानं जे वर्कआउट करून काढलं आणि त्यानंतर त्यानं आग्रह धरला निवडणूक फक्त लढवायसाठी लढवायची नाही, आपल्याला जिंकायसाठी लढवायच्या, मोदींचं एक मत वाढवायसाठी लढवायचे आहे आणि ते करायचं झालं तर मग उतरलं तर ते जिंकायचंच आणि जिंकायचंच असेल तर 50-60 हजार 70 हजार मताचा फरक फार निर्णायक आहे या निवडणुकीमध्ये। त्यामुळं तुम्हीच राहायला पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह त्यानं केला। आमच्या सगळ्या सहकार्याने केले। आमचे सहकारी आणि तरारडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाशराव दत्तवाडे, आमचे सहकारी प्रकाशराव मोरे, इतर सगळेच आमचे कार्यकारिणीचे सदस्य महिला सगळ्या आमच्या टीमने केली। सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आमच्या प्रत्येक तालुक्यातल्या लोकांनी त्यांची मतं नोंदवली आणि त्यानंतर मग आम्ही आज आपल्यासमोर सांगायला आलोय की या निवडणुकीमध्ये मी तरारणी पक्षाचा उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि निवडून येऊन मी सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायसाठी त्यांच्या बाजूला मत देणार आहे, हे ठरवून निवडणुकीला। अजून खूप वेळ आहे, अजून फार लवकर घ्यायला लागलो असं काही लोकांचं म्हणणं आहे। लोकसभेची निवडणुकीच म्हणतो मी, लोकसभेची निवडणुकीमध्ये आज सुद्धा खूप लवकर घ्यायला असं माझं मत। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। तर शेखर, कशी रंगतदार लढत आता ही होईल? आपण बघितलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आधीच चौरंगी लढत होती, त्यामध्ये आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट समोर आलाय, ज्यामध्ये आता स्वतः प्रकाश आवाडे जे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते स्वतः या निवडणुकीच्या लोकसभेच्या रिंगणात आता उतरणार आहेत। स्वतः त्यांनी या संदर्भातली माहिती जी आहे ती दिलेली आहे। त्यामुळं एकीकडे चौरंगी लढतीचं चित्र स्वतः आता या ठिकाणी सगळेजण पाहत होते, मात्र 5वा उमेदवार प्रकाश आवाडे यांच्या रूपानं आता या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये असणार आहे। त्यामुळं नक्कीच एक मोठी घडामोड जी आहे ती हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते। स्वतः प्रकाश आवाडे आणि त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे हे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं लोकसभा निवडणूक लढवणार यावरती ठाम असल्याचं पाहायला मिळाले होते। स्वतः प्रकाश आवाडे यांनी देखील राहुल सुद्धा या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इच्छुक आहे, या संदर्भात नेत्यांनी देखील भेटीगाठी त्यांनी घेतल्या होत्या। मात्र आता आपण पाहिलं राहुल आवाडे यांची उमेदवारी नक्कीच शेखर, तुम्हाला थोडंसं थांबवते तर आपल्यासोबत बोलण्यासाठी आता राजू शेट्टी आहेत। राजूजी, आपण पाहतोय की आता हातकणंगलेत प्रकाश आवाडे हे अपक्ष आमदार सुद्धा लोकसभा लढवणार आहेत। कसं आव्हान असेल नेमकं तुमच्या समोर? आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्या पद्धतीने ते लढवत असतील तर लढवू देत, मला आक्षेप घ्यायचं कारणच काय, कारण तो त्यांचा अधिकार आहे। आपण पाहतोय सध्या पंचरंगी ही लढत झालेली आहे, मतविभागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतोय आता सध्या अपक्ष आमदार प्रकाश आवाडे सुद्धा ही लोकसभा लढणार असल्याचं समोर येत आहे आणि हातकणंगलेच्या निवडणुकीत हा नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे। स्वाभिमानीकडून राजू शेट्टी सुद्धा मैदानात आहेत आणि हातकणंगलेच्या निवडणुकीत हा मोठा ट्विस्ट सध्या पाहायला मिळतोय। Thank you.